बघा, ही लाडक्या बहीण योजनेतली फसवणूक आहे. निवडणुकीचे 2 महिने आहेत. त्यानंतर लाडक्या बहिणीला काही मिळणार नाही. त्या लाडक्या बहिणींची काळजी महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्र्यांनाच घ्यावी लागणार आहे. एकनाथ शिंदे असतील, देवेंद्र फडणवीस असतील, अजित पवार असतील, हे यांना लाडक्या बहिणीचा जो उमाळा आलेला आहे हा निवडणुकीपुरता आला आहे. 2 महिने त्यांच्या खात्यात पैसे टाकतील, महाराष्ट्र कर्जाचा डोंगर करतील आणि मग त्यानंतर हे पळून जातील. लाडक्या बहिणीला योजनेसाठी जो पैसा आहे तो सरकारी तिजोरीतला पैसा आहे. पण ह्या सगळ्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि हे जे फुटलेल्या आमदार खासदारांच्या खात्यातला जो पैसा आहे, हजारो कोटी, याच्यापेक्षा जास्त तो जनतेचा लुटलेला पैसा आहे, ठेकेदारातून मिळालेला पैसा आहे. राहुल गांधींनी सांगितलं आहे की माझ्यावर ईडीची कारवाई करत होणार आहे. राहुल गांधी विरोधी पक्षनेते आहेत. ज्या पद्धतीनं गेल्या 1 महिन्यापासून ते सरकारवरती हल्ला करतायत, सरकारला आरसा दाखवतायत, मोदी आणि शहांना सळो की पळो करून सोडतायत, त्याच्यामुळे राहुल गांधी असतील, आम्ही सगळे असतो, आम्हाला पुन्हा एकदा कारवाईला सामोरं जावं लागेल. आमची तयारी आहे. पण त्यांना आता इतकं सोपं नाहीये. लक्षात घ्या, विरोधी पक्ष फार मजबूत आहे. आम्ही पाहू. पण तुम्ही तुमचं बहुमत जरी गमावलंय, तुम्ही अल्पमतात आला असला तरी केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर, घटनाबाह्य कामं करण्याची आपलं व्यसन काही सुटत नाही. बघा, हे दोन्ही जे लोक आहेत हे आपापल्या पक्षाचं नेतृत्व करतात. दोन्ही विधिमंडळाचे महाराष्ट्राचे सदस्य आहेत. त्यांना आपापल्या पक्षाची एक भूमिका असू शकते, ती भूमिका ते मांडत असतील तर ती लोकशाहीला धरून आम्ही मांडतो. अनेकदा कोणाला आवडत नसेल, कोणाला आवडतं. पण म्हणून जर त्यांच्यावरती अशा प्रकारे हल्ले करत असतील आणि त्या हल्ल्यांना जर सरकारचं समर्थन असेल, सरकार मुकदर्शक बनला असेल, तर या राज्यामध्ये घटनाबाह्य सरकार आहेच.